तर दुसरीकडे युद्धाचा परिणाम आता भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाहायला मिळतोय। सिलेंडरसाठी आजही नागरिकांनी गॅस एजन्सीच्या कार्यालयांसमोर रांगा लावल्या होत्या। कोल्हापूर, अहिल्यानगर आणि चंद्रपुरात सिलेंडर घेऊन नागरिक रांगेत उभे। चंद्रपुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांनी रांग लावली होती। 2 आठवड्यांच्या आधी बुक केलेला सिलेंडर घरपोच मिळत नसल्याची तक्रार यावेळी नागरिकांकडून केली जाते। सिलेंडरसाठी तासनतास रांगेत उभं राहावं लागतंय अशाही तक्रारी लोकांकडून केल्या जात आहेत। तर कोल्हापूरकरांनी घरगुती गॅस सिलेंडरसाठी रांगा लावल्या होत्या। राजारामपुरी परिसरात एजन्सीच्या कार्यालयासमोर लोक सिलेंडर घेऊन रांगेत उभे होते। तर अहिल्यानगरच्या राहाता तालुक्यात गॅस एजन्सी समोर नागरिकांनी रांगा लावल्याचं पाहायला मिळालं। सिलेंडर मिळवण्यासाठी लोक बऱ्याच वेळापासून वेटिंगवर होते। तर तिकडे भुसावळमध्ये 19 हॉटेल्सवर तहसील विभागानं कारवाई केली आहे। 12 घरगुती सिलेंडर यामुळे जप्त करण्यात आलेत। महसूल विभागाकडनं यासाठी विविध पथकांची नेमणूक करण्यात आली आहे। त्या पार्श्वभूमीवर भुसावळमधील 19 हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली। आज आम्ही जवळपास 19 ठिकाणी हॉटेल्स, ढाबे, लॉन इथे भेटी देऊन तपासणी केली, तर आम्हाला कमर्शियल ऐवजी डोमेस्टिक सिलेंडर दिसले आणि ते आम्ही जप्त केले। जवळपास आम्ही आज 12 सिलेंडर जप्त केलेले आहेत। आपली हे मोहीम किती दिवस सुरू राहणार? आता ही मोहीम आमची जवळपास जोपर्यंत हा वेटिंग पिरियड कमी होत नाही, सिलेंडर मिळत नाही, हा तक्रारी आहे, तोपर्यंत आम्ही सुरूच ठेवू। आता जाऊयात गोंदियामध्ये। गोंदिया जिल्ह्यात घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा काळा बाजार समोर आलाय। गोंदियामध्ये 45 ठिकाणी धाडी पडल्यात। या कारवाईत 10 सिलेंडर जप्त करण्यात आले। दुसरीकडे सोलापुरात अवैध साठ्यांवर प्रशासनानं छापा टाकलाय। जेऊरमध्ये 20 सिलेंडर जप्त करण्यात आले। पुरवठा विभागानं ही कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये LOCL यासह HPCL आणि BPCL कंपन्यांचे सिलेंडर जप्त करण्यात आले। तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा LPG सिलेंडरचा गॅसचा वापर होत होता, त्यामुळे दक्षता पथकाकडून 30 ठिकाणी छापेमारी करण्यात आली। जिल्ह्यामध्ये 10,000 सिलेंडरचा साठा पुरवठा सुरळीत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले।